हद्दीत 432 नवीन इमारतींची तसंच क्लस्टर आणि SRAची कामं असल्यानं पुढील काळात ठाण्यातील नागरिकांना वाहतूक कोंडी आणि इतर नागरी सुविधांच्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. महापालिकेनं शहरात सुरू असलेल्या बांधकामांची माहिती नुकताच जाहीर केली असून क्लस्टर आणि SRA सारख्या योजनांमुळे देखील शहरात निवासी आणि वाणिज्य इमारतींची भर पडणार आहे. त्यामुळे नागरी सुविधांवरील ताण वाढण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते. शहरातील रस्ते अरुंद आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे रस्त्यावरील ताण वाढला असताना या नवीन इमारतींमध्ये रहिवासी राहण्यास येणार आहेत. त्यांच्याकडे घरटी एक तर गाडी असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संपूर्ण ठाणे शहरात मलनिस्सारण योजनेचं 100% काम पूर्ण झालं नाही. तसंच ठाण्याची स्वतःची पाणी योजना नाही. सध्या अनेक भागात पाणी टंचाईचा सामना ठाणेकरांना करावा लागतोय. या इमारती तयार झाल्यानंतर आणखीन पाणी टंचाई तीव्र होईल अशी भीती व्यक्त केली जाते. मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महापालिकेला सक्षम करावी लागेल. त्याचबरोबर इतर नागरी सुविधा देखील ठाणेकरांना द्याव्या लागतील, असंही एका अधिकाऱ्यानं सांगितलं. शहरात वाहनतळांची मोठी समस्या आहे, ती देखील दूर करावी. घनकचरा विल्हेवाट, मार्केट, मैदान, त्याचबरोबर शासकीय रुग्णालय आणि इतर सुविधांकडे लक्ष द्यावं लागणार आहे. शहरातील निम्मी लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते. त्यांचा देखील पुनर्विकास भविष्यात होणार आहे. अनेक आरक्षित तसंच सुविधा भूखंडावर अतिक्रमण झालं आहे. त्याचा देखील महापालिकेला विचार करावा लागणार आहे. वाढतं नागरीकरण हे भविष्यात ठाण्याची डोकेदुखी ठरण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। भाजपाला 3 राज्यात मिळालेल्या यशाचं अभिनंदन करतानाच विरोधी पक्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका. घर घर मोदी मन मन मोदी हेच या निकालामुळं सिद्ध झालं असून निवडणुकीपूर्वी काही जण मोदींचा करिश्मा ओसरला असं म्हणत होते. त्यांच्यावर आरोप प्रत्यारोपही करत होते. मात्र निकाल हा जनतेच्या आजच्या निकालातून पुन्हा एकदा सिद्ध झालाय, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी व्यक्त केली आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं अभूतपूर्व यश मिळवले. या विजयाबद्दल भाजपचं अभिनंदन करताना शिंदे यांनी विरोधी पक्षावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी केलेलं काम आणि अमित शहा यांनी केलेल्या निवडणुकीचं योग्य नियोजन यामुळे 4 पैकी 3 राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला एवढं मोठं यश मिळाल्याचं शिंदे यांनी सांगितलं. याच विरोधी पक्षांनी 2014 मध्येही मोदींवर नको ते आरोप केले होते, परंतु तरीही मोदी निवडून आले. 2019 मध्ये पुन्हा विरोधकांनी एकत्र येऊन चौकीदार चोर हे म्हणत आरोप केले, परंतु तरीही मोदी पुन्हा निवडून आले. 2024च्या निवडणुकीतही हे सगळे पक्ष एकत्र येऊन मोदींना विरोध करतायत, परंतु लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा मोदीच निवडून येतील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. लघुउद्योग क्षेत्रात काम करत असलेल्या ठाणेकर नागरिकांच्या चर्चेनं माझ्या नजरेतून बदलते ठाणे उपक्रमाचा शुभारंभ.
ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात ठाणेकरांच्या शहराविषयीच्या मतांचा अंतर्भाव व्हावा म्हणून अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी माझ्या नजरेतून बदलते ठाणे या उपक्रमाची आखणी केली असून या उपक्रमाचा शुभारंभ लघुउद्योजक क्षेत्रात काम करत असलेल्या ठाणेकर नागरिकांच्या चर्चेनं करण्यात आला. आगामी आर्थिक वर्षाच्या जुळणीची तयारी आता महापालिका स्तरावर सुरू झाली आहे. शहराच्या नियोजनाच्या दृष्टीनं भविष्यातील योजना, आवश्यकता यांची आखणी केली जाते. ही प्रशासकीय स्तरावरही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. त्यात लोकप्रतिनिधींचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. एखादी समस्या असेल तर तिचा पाठपुरावा करून ती समस्या सोडवण्यासाठी प्रशासनास त्यांचं सहकार्य मिळतं. प्रसारमाध्यमांचेही प्रतिनिधी वेळोवेळी बातम्यांमधून प्रत्यक्ष भेटून विविध मुद्दे निदर्शनास आणून देतात. त्यात सोबत नागरिकांची मतंही तसंच प्राधान्यक्रम जाणून घेण्याची गरज असते. म्हणून हा चर्चेचा उपक्रम सुरू करत असल्याचं पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलं. ठाणे शहरात लघुउद्योजकांना व्यासपीठ मिळावं यासाठी ठाणे शहरात एक्झिबिशन सेंटर असणं आवश्यक असल्याचं माया वांगणकर यांनी नमूद केलं. सद्यस्थितीत ठाणे शहरात आयोजित केल्या जाणाऱ्या व्यापारपेठा या छोट्या जागेत भरवल्या जातात. जर ठाण्यात एक्झिबिशन सेंटर निर्माण झालं तर सर्वच लघुउद्योजकांना त्याचा फायदा होईल अशी चर्चा यावेळी करण्यात आली. ठाणे शहरात सिडको एक्झिबिशन सेंटरच्या धर्तीवर या ठिकाणी एक्झिबिशन सेंटरचं नियोजन केलं जाईल आणि त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू असंही पालिका आयुक्त बांगर यांनी नमूद केलंय. ठाणे शहर काँग्रेसच्या वतीनं नागरिकांना स्वस्त दरात कांदे वितरण उपक्रमाचं आयोजन. ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं वाढत्या महागाईवर काँग्रेसचा आधार या उपक्रमाअंतर्गत ठाण्यातील प्रभाग क्रमांक 22 येथील खारकरआळी परिसरात नागरिकांना 25 रुपये किलो या दरानं प्रत्येकी 4 किलो कांद्यांचं वितरण करण्यात आलं. ठाणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांच्या वतीनं आणि ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 25 रुपये किलोप्रमाणे प्रत्येकी 4 किलो कांदे वितरण करण्यात आलं. या उपक्रमाचं उद्घाटन शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. या उपक्रमाला नागरिकांनी खूप मोठी गर्दी केली होती, परंतु काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध प्रत्येकी 4 किलो कांद्यांचं वितरण केलं. यावेळी आयोजक आणि शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांनी सध्या वाढती महागाई पाहता नागरिक वाढत्या कांद्यांच्या दरानं त्रासली असून अशा प्रसंगी काँग्रेसच्या वतीनं शहरात स्वस्त दरात कांदे नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं सांगितलं. एकीकडे राज्यातील भाजप आघाडी सरकारमुळे दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. अशा प्रसंगी ठाण्यातील नागरिकांना एक दिलासा म्हणून अशा उपक्रमाचं आयोजन आम्ही केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. आज प्रभाग क्रमांक 22 खारकरआळी, महागिरी, खार्टन रोड आणि टेंभीनाका परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. लवकरच ठाण्यातील विविध भागात काँग्रेसच्या वतीनं अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सचिन शिंदे यांनी दिली. या ठिकाणी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून देशातील किंबहुना महाराष्ट्रात जे कांद्याचे दर वाढत चाललेले, जीवनावश्यक वस्तूचे दर या केंद्रातील भाजप, राज्यातील भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेवर लादले जात आहे. त्याला एक थोडासा या गरीब जनतेला एक आधार, कुठंतरी सहभाग व्हावा म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी 25 रुपये किलो या दराने कांदे वितरण करण्यात येत आहे. आम्ही बघितलं की कांद्याचा दर हा अतिशय महत्त्वाचा असतो, कारण महिलेला आपलं घर चालवताना संपूर्ण कुटुंबाचं बजेट बसवावं लागतं आणि त्यात कांदा हा अतिशय महत्त्वाचा असतो. आणि म्हणून गरीब जनतेला या कांद्याच्या महागाईतून दिलासा मिळावा म्हणून काँग्रेस एक आधार म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या जनतेच्या मागे उभी आहे. एकीकडे बघतो आपण ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ठिकठिकाणी 25 रुपये किलो दराने कांदे वाटप केले जातात, परंतु स्वतःच महागाई वाढवायची आणि जनतेला दाखवायचं की आम्ही 25 रुपये किलोनी तुम्हाला कांदे देतो, जेणेकरून आम्ही तुमच्या पाठीचे असं दाखवलं खोटा दिलासा हे जनतेकडनं मिळवायचा प्रयत्न करते. परंतु जनता हे सर्व जाणून आहे काँग्रेस ही त्यांच्या पाठीची उभी आहे, कायम उभी राहील.
भविष्यातही काँग्रेस अजून वेगवेगळे उपक्रम घेऊन जनतेच्या मागं ठामपणे उभी राहणार आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मिळालेल्या यशानंतर ठाण्यात भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपनं मिळवलेल्या दणदणीत विजयानं कार्यकर्त्यांना एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे. या विजयाबद्दल रविवारी ठाणे शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खोपट कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. ढोलताशे आणि बँडच्या गजरात नृत्याबरोबरच मिठाई वाटत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजनांना तिन्ही राज्यातील जनतेनं पसंत दिली आहे. आता 2024च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला कौल मिळवून नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेची सेमीफायनल मानली जाणाऱ्या 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. सकाळपासूनच निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाल्यानंतर भाजपनं आघाडी घेतली होती. त्यानंतर ठाणे शहरातील कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेर जमून आनंद व्यक्त केला, तसंच मिठाई वाटून जल्लोष केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आनंद उत्सवाला भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, सरचिटणीस मनोहर सुखधरे, सचिन पाटील, डॉक्टर समीरा भारती, उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, विक्रम भोईर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, सचिन केदारी, बाळा केंद्रे, मंडळ अध्यक्ष विकास घांगरेकर, दिलीप कंकाळे, सचिन सावंत, सुदर्शन साळवी, हेमंत म्हात्रे, किरण मणेरा, शीतल कारंडे, अर्चना पाटील, वृषाली वाघोले भोसले आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.